लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतं तर मिळवली, पण आता पैसा कसा पुरवावा हा प्रश्न सरकारला भेडसावत आहे. त्यामुळं दारूचा प्रसार व्हावा, दारूचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि त्या माध्यमातून निधी मिळावा अशा योजनेसाठी समिती नेमलेली आहे असं कळतंय. एका ठिकाणी महिलांना बहीण संबोधायचं आणि त्यांना 1500 रुपये द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला भाऊजींना दारूच्या आहारी पाठवायचं, त्यांना बेवडं करायचं. हा या सरकारचा घाट आहे. दारूच्या व्यसनापायी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, परंतु या सरकारला काहीही देणं घेणं नाहीये. त्यामुळे घरादारांवर उठणारं हे सरकार भाऊ म्हणावं की वैरी म्हणावं हा प्रश्न महिलांसमोर आहे. त्यांनी ते ओळखावं असं वक्तव्य सचिन सावंत यांनी केलं आहे. लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मते तर मिळवली, परंतु आता त्याला पैसा कसा या योजनेला पुरवावा हा प्रश्न सरकारला भेडसावत आहे. त्यामुळे दारूचा प्रचार प्रसार व्हावा, दारूचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि त्या माध्यमातून निधी गोळा करावा अशा पद्धतीच्या योजनेसाठी समिती नेमलेली आहे असं कळतंय. एके ठिकाणी संपूर्ण महिलांना बहीण संबोधायचं, लाडकी बहीण संबोधायचं आणि त्यांना 1500 रुपये द्यायचे आणि दुसऱ्या ठिकाणी भाऊजींना दारूच्या आहारी पाठवायचं आणि त्यांना बेवडे करायचे. हा या सरकारचा घाट आहे. दारूच्या माध्यमातून या व्यसनाच्या पायी किती परिवार उद्ध्वस्त झालेत या राज्यामध्ये याची गणती करता येणार नाही. अनेक महिला रोजंदारीवर काम करतात आणि त्यांची मुले त्यांच्याकडनं मारझोड करतात, त्यांच्याकडनं पैसे हिसकावून घेतात किंवा घरामधनं पैसे चोरतात आणि मुलांच्या शिक्षणासाठी असेल की या घराच्या विकासासाठी जो पैसा वापरायचा तो व्यसनाच्या पायी संपूर्ण घराच्या नुकसानीकडे घेऊन जातो आणि घर उद्ध्वस्त होतात. ही या राज्यातील अनेक घरांची शोकांतिका आहे. परंतु या सरकारला घेणं देणं नाही. त्यामुळे घरादारांवर उठणारं हे सरकार भाऊ म्हणावं का वैरी म्हणावं हा प्रश्न आता महिलांसमोर आहे आणि त्यांनी तो ओळखला पाहिजे. ज्या पद्धतीनं हा दारूचा प्रसार चाललेला आहे त्यातनं एवढंच मात्र सरकारकडे आमचं म्हणणं आहे की आता नशामुक्ती व्यसनमुक्ती कार्यक्रम आता बासनात गुंडाळून ठेवावे आणि खुलेआम घरे बुडवा दारू जिरवा कार्यक्रमाची सुरुवात करावी. एवढंच जर पैशाची चणचण तुम्हाला भासत आहे तर तुम्ही जर भ्रष्टाचार कमी केला तर राज्यामधला आणि प्रत्येक त्या ठिकाणी विभागातला भ्रष्टाचार कमी केला, तुमच्या मंत्र्यांच्या घरामध्ये जो पैसा चाललेला आहे तो थांबवलात तर या जनतेच्या अनेक योजनांना पैसा कमी पडणार नाही. महाराष्ट्र ही दुभती गाय आहे, परंतु या गायीचं दूध चोरणारं हे सरकार आहे आणि त्यामुळे लोकांच्या घशामध्ये दारू ओतण्यासाठी आणि तुमच्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी घरदार उद्ध्वस्त तुम्ही जे करता आहात त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.